जुन्या पिढीला छापील दिवाळी अंक हातात घेऊन वाचण्यात मौज वाटते। नव्या जनरेशनला त्यांच्या स्मार्टफोनवर किंवा लॅपटॉपवर दिवाळी अंक वाचावासा वाटतो। परिवारातील तिन्ही पिढ्यांसाठी दिवाळी अंकांच्या व्हेरायटीज निघतात। नवीन कपडे, मिठाई, फराळ, फटाके, आप्तांच्या भेटी, सेलिब्रेशन्स आदी भव्य पॅकेज सह दिवाळी येते। त्यातही अनेक रसिकांना प्रतीक्षा असते दिवाळी अंकांची, ज्याचा त्याचा एक फेवरेट दिवाळी अंक असतो। त्याशिवाय त्याची दिवाळी प्रकाशितही नाही, दणाणतही नाही। अनेक वृत्तपत्रांचे दिवाळी अंक निघतात। काही प्रकाशनं फक्त दिवाळी अंकच काढतात। या दिवाळी अंकाचा इतिहास 100हून अधिक वर्षांचा आहे। आज दिवाळी काय किंवा अन्य सुट्या काय, जवळपास सगळेच बिझी असतात। लहान लेकरांना देखील दिवाळीच्या सुट्यांचं होमवर्क दिलेलंच असतं, तरीही दिवाळी अंकाची जागा अजूनही आढळ आहे। आकर्षक मुखपृष्ठ असलेले दिवाळी अंक अनेकांना त्यांच्याकडे खेचतात। विविध माध्यमातून त्यांच्या जाहिराती सुरू होतात। दिवाळीच्या आधीपासूनच त्यांची जय्यत तयारी सुरू होते। या दिवाळी अंकाची परंपरा रसिकांनी आणि वाचकांनी आजही जोपासली आहे। नाटक हे मराठी माणसाचं दुसरं वेड असं म्हणतात। दिवाळी अंक चवीनं वाचणं ही देखील मराठी माणसाची क्रेजच आहे। दिवाळीला किल्ले बनवण्याची परंपरा आहे। विदर्भात ती कमी असली तरी महाराष्ट्रात ती खूप ठिकाणी पाहावयास मिळते। दिवाळीच्या काळात काहीतरी वाचणे द्यावं या हेतूनं दिवाळी अंकाची संकल्पना आली असावी। त्यातूनच पहिला दिवाळी अंकाला तो सन 1906 मध्ये, तोही महाराष्ट्रात, अगदी मराठमोळा। मनोरंजन हा पहिला दिवाळी अंक मानतात। प्रिंट मीडिया डेव्हलप होत आहे। कागदासह प्रिंटिंगमध्येही विविध प्रयोग होत आहे। तसतसे दिवाळी अंकात विलक्षण बदल होत गेलेत। आशय, विषयांची विविधता आणि रंजकता वाढत गेली। दिवाळी अंक काढण्याची प्रेरणा वृत्तपत्रांनाही मिळाली। दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकेही दिवाळी अंक काढायला लागलेत। हा भरभराटीचा काळ अर्थात 1980 नंतरचाच। आज जवळपास 500 दिवाळी अंक महाराष्ट्रात निघतात। लेख, कविता, चित्र, व्यंगचित्र यांचा भरगच्च खजिना म्हणून दिवाळी अंकाची ओळख निर्माण व्हायला लागली। दिवाळी अंक म्हणजे विषयांची भरगच्च मेजवानीच असते। त्यातही विषयांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न झाला, किंबहुना एकच विषय घेऊन दिवाळी अंक यायला लागलेत। महिलांचे स्पेशल दिवाळी अंक यायला लागले। त्यातही पाककला, सौंदर्य, कला अशा अनेक विषयांवर स्पेशल अंक निघायला सुरुवात झाली। लहान मुलांना आकर्षित करणारे दिवाळी अंक यायला सुरुवात झाली। मोठी अक्षरं, रंगीत चित्र, कार्टून्स लेकरांना आकर्षित करायला लागलीत। मग हातातला स्मार्टफोन बाजूला ठेवून ही लेकरं त्या चित्रांमध्ये राजाराणीच्या, राक्षसांच्या, जादूंच्या कहाण्यात रमायला लागले। कविता, कथा, व्यंगचित्र, प्रवासवर्णन, आरोग्य, धार्मिक, ज्योतिष्य, पाककला, चित्रपट, रांगोळी, मेहंदी, क्रीडा, टेक्नॉलॉजीपासून तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंत अनेक विषयांवर दिवाळी अंक निघायला लागलेत। सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी दिवाळी अंकासारखाच एक वेगळा प्रयोग केला। त्यांनी सन 2012 पासून दरवर्षी आषाढी एकादशीला रिंगण हा विशेषांक काढणं सुरू केलं। रिंगण.in या वेबसाईटवर काही अंक त्यांनी मोफतही उपलब्ध करून दिले। काही ऑनलाईन दिवाळी अंक मोफत उपलब्ध आहेत, तर काही ऑनलाईन दिवाळी अंकासाठी किंमत मोजावी लागते। आता वाचन संस्कृती वगैरे लोप पावत चालली अशा बोंबा मारणारे काही जण मारतात। हे मात्र अर्धसत्य आहे। वाचनाची संस्कृती संपली नाही, फक्त त्याची स्टाईल बदलली एवढंच। जवळपास 100-125 वर्षांपासून दिवाळी अंकाची क्रेज मराठी माणसाला अजूनही कायम आहे। आपले आवडते दिवाळी अंक कपाटात नीट जपून ठेवणारे जुन्या पिढीतले अनेक जण आजही आहेत। नव्या पिढीतले अनेक जण आपल्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा अन्य ठिकाणी जपून ठेवतात। दिवाळी अंक काही जण कपाटात ठेवतात, काही जण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये ठेवतात। एवढं जरी असलं तरी अशा रसिक मराठी माणसात एक साम्य आहे, ती त्यांची खासियत आहे। ते दिवाळी अंक आपल्या हृदयात जपून ठेवतात। अनेक मोठमोठ्या प्रकाशन संस्थांचं प्रिंटिंग कोरोनाच्या काळात बंद पडलं, काही बंद पडण्याच्या अवस्थेत आहे। त्यातही त्यांनी डिजिटल पर्याय शोधलाच। अनेक दिवाळी अंक डिजिटल स्वरूपात निघत आहे। जगभरात कुठेही बसून वाचता येतील, ही सर्वात मोठी त्यातली सोय। नवीन जनरेशन शक्यतो ऑनलाईन हे सगळं वाचणं पसंत करते। आपल्या डिव्हाइसेसवर, गॅजेटवर त्यांना वाचायलाही ते सोयीचं वाटतं।
यवतमाळ जिल्ह्यातील वणीनगर वाचनालयात दिवाळी अंकाच्या वाचकांसाठी वेगळा प्रयोग सुरू झाला। जवळपास 30 वर्षांपासून या प्रयोगाचा दिवाळी अंकाचे वाचक लाभ घेत आहे। वर्षभर सुमारे 50 दिवाळी अंक वाचण्याचा वाचक आस्वाद घेऊ शकतात। त्यासाठी नाममात्र काही शुल्क ठेवले आहे। वाचकांना आकर्षित करण्यासाठी नगर वाचनालयाने दिवाळी अंक वाचन स्पर्धाही घेतली। जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचणाऱ्यांना बक्षिसं दिली। दिवाळी अंकांवर समीक्षण, परीक्षण, रसग्रहण आदी लेखन करणाऱ्यांना प्रोत्साहित केलं। अनेक ठिकाणी हल्ली हे प्रयोग व्हायला लागले, असं वणीनगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव उपाख्य बाळासाहेब सरपटवार आणि सचिव गजानन कासावर यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं। दिवाळी अंकाचा मी नियमित वाचक आहे। पेपरला सुद्धा वाचतो, डिजिटल जे आहे त्यामध्येही वाचतो। म्हणजे जेथून मला दिवाळी अंकाचं साहित्य मिळते तेथून मी घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो। आणि खरोखरच दिवाळी अंकाचं साहित्य हे खूप ऊर्जा देणारं असते। आणि समस्त बांधवांना माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा। सुनील इंदू वामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।